नमस्कार, मिसेस सोनमळे कुकिंग चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण पारंपरिक असे उकडीचे मोदक कसा असावा, लोण्यासारखा मऊ लुसलुशीत. तुम्ही जर पहिल्यांदा मोदक बनवत असाल किंवा नवशिके असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. अचूक प्रमाण घेऊन मोदक कसे बनवायचे हे मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे उकडीचे मोदक, त्याच्यासाठी काय करावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तरी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघावी. तुम्ही पहिल्यांदा मोदक बनवताय, तुम्हाला त्याच्या कळ्या पडता येत नाहीत, तर आपण साच्याच्या मदतीने अत्यंत सोप्या पद्धतीने त्या कळ्या पाडू शकतो. त्या कशा पाडाव्यात हे मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. मोदक बनवण्यासाठी इथे ओल्या नारळाचा 2.5 कप इतका चव घेतलेला आहे. जेवढा नारळाचा चव तेवढंच आपल्याला तांदळाचं पिठी घ्यायची आहे आणि त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. साधारणतः 1.25 कप इतका गूळ घेतलेला आहे. गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यावर चमचाभर तूप टाकून आपण नारळाचा चव त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत आणि जो गूळ चिरून घेतलेला आहे तो पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता याला एकदम मंद आचेवरती आपण 3 ते 4 मिनटं छान असं परतून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अजिबातही वाढवायची नाही, एकदम मंद आचेवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. नाहीतर आपलं सारण खाली लागण्याची शक्यता असते. तुम्ही जर हे योग्य प्रमाण वापरले तर तुमचं सारण अजिबातही बिघडणार नाही. तुम्हाला हवा असेल तर थोडासा गूळ तुम्ही जास्त टाकू शकता, पण ह्या प्रमाणात छान असे गोड मोदक तयार होतात. त्याला 2 ते 3 मिनटं मिक्स केल्यानंतर आपलं सारण छान असं सुटसुटीत दिसायला सुरुवात होतं. त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया. त्याच्यावर 1 चमचाभर भाजलेली खसखस आणि 1 चमचाभर वेलची पावडर टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. ह्याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर हे सारण आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. सारण थंड होईपर्यंत आपण मोदकाची उकड काढून घेऊयात. तर मोदकाची उकड काढण्यासाठी इथे गॅसवर एक खोलगट पातेलं ठेवून एका वाटीच्या मदतीनं आपण 2.5 कप इतकं पाणी घेणार आहोत. जेवढं पाणी तितकंच आपण पीठ घेणार आहोत. 2.5 कप पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर इतकं तूप टाकूयात आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तूप टाकल्यामुळे आपल्या उकडीला छान असा मऊसूतपणा येतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही निम्मं दूध आणि निम्मं पाणीही वापरू शकता. आपल्या पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेणार आहोत. उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद्या स्पॅच्युला किंवा उलटण्याच्या मदतीने त्याला कंटिन्युअसली हलवून आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलीही गुठळी राहता कामा नये. छान असं आपलं पीठ मिक्स झालंय. आता याला आपण झाकून 15 मिनिटासाठी ठेवणार आहोत. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून हवा आतमध्ये जाऊ नये आणि त्याला व्यवस्थित अशी उकड बसावी. आता 15 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात. आपल्या पिठाला व्यवस्थित छान अशी उकड बसली आहे. आता एखादी मोठी परात किंवा ताट घेऊन त्याच्यावर तुम्ही ते पीठ काढून घ्यायचं आहे. ध्यान ठेवा, पीठ खूप गरम असतं. त्याला एखादा मॅशर किंवा इथे मी फुलपात्र घेतलं आहे, त्याच्यामधीनं आपण पीठ छान असं घोळून घेणार आहोत, दाबून, कारण हाताला चटके बसण्याची शक्यता असते. आता पीठ थोडंसं थंड झालं आहे, त्याला आपण हाताच्या मदतीनं मळून घेऊयात. अजूनही पीठ थोडंफार गरम आहे. तुम्हाला जसं सोसल तसं तुम्ही त्याला मळून घेऊयात. व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर ते जास्त तुमच्या हाताला चिकटत असेल तर थोडा गरम पाण्याचा हात घ्या. 3 ते 4 मिनटं मळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला पिठाचा छान असा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं पीठ तयार झालं आहे मोदक बनवण्यासाठी. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात. एक छोटा असा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे.
आणि त्याला आपण दोन्ही हाताच्या मदतीनं अंगठ्याला थोडंसं तूप लावून मोदकाची पारी बनवून घेऊया. बाजूबाजूनं दाबून आपल्याला ही पारी बनवायची, मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि त्याच्या कडा आपल्याला दाबून दाबून त्याची पारी तयार करायची. मध्ये तुम्हाला लागला तर तुम्ही तुपाचा हात घेऊ शकता. मध्ये थोडंसं जाडसर ठेवलेलं, नंतर आपल्याला तेही थोडं थोडं पातळ करून घ्यायचं आहे आणि आपली मोदकाची पारी तयार झाली. आता आपण 3 बोटांच्या मदतीनं त्याला कळ्या पाडून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, हाताला तूप लावून अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्यात. अशा प्रकारे हळूहळू आपण त्याच्या कळ्या पाडून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आता आपण चमच्याच्या मदतीनं त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. थोडं सारण भरून परत बाजूच्या कळ्या पाडून घ्यायच्यात आणि कळ्या पाडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. एकदा आपल्या कळ्या पाडून झाल्या की त्याच्यावरती दाबून दाबून असं सारण भरून घेऊयात, कारण सारणाशिवाय मोदकाला चव लागत नाही. आता सर्व कळ्या आपण एका बाजूला करणार आहोत आणि मोदकाचं तोंड बंद करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, आपलं पीठ अजिबात चिरटत नाही आहे, म्हणजे आपल्या पिठाला छान अशी उकड बसली. आता आपण मोदकाचं तोंड बंद करून घेऊयात. अजून थोडंसं सारण मी त्याच्यामध्ये भरून घेते, कारण त्याच्यामध्ये अजून जागा आहे. मोदकामध्ये असेच भरून भरून सारण भरावे, म्हणजे छान असा रसरशीत मोदक तयार होतो. आता त्याला बोटाच्या मदतीनं दाबून घेऊया आणि मोदकाचं तोंड आपण जसं आपण पुरणाचा गोळा बंद करतो तशा प्रकारे आपण त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. बघितलं किती सोपं आहे. तुम्ही अशा प्रकारे मोदक बनवू शकता. मी तुम्हाला अजून एक मोदक तयार करून दाखवते. किती छान आपला मोदक तयार झाला आहे. तुम्हाला जर असे मोदक बनवता येत नसतील तर तुम्ही साच्याच्या मदतीनेही मोदक बनवू शकता. साच्याच्या मदतीनेही खूप छान मोदक तयार होतात. आपल्याला जो साधा साचा मिळतो मार्केटमध्ये, त्याच्या मदतीनं पण आपण मोदक बनवू शकतो. बघितलं किती सोप्या पद्धतीनं तुम्ही कळ्या पाडू शकता आणि छान असा गणपती बाप्पासाठी मोदक तयार करू शकता. तुमच्या पिठाला छान अशी उकड बसली असेल तर पीठ चिरटत नाही. तुम्हाला ती पारी तुम्ही लाटूनही त्याचा मोदक बनवू शकता. आता मी तुम्हाला साच्याच्या मदतीनं मोदक कसा बनवायचा ते दाखवते. तर इथे मी प्लॅस्टिकचा जो मार्केटमध्ये साधा साचा भेटतो तो घेतला आहे. त्याला व्यवस्थित असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं आणि एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि आतमध्ये आपण बोटाच्या मदतीनं आपल्या बोटाला पण तूप लावायचं आहे आणि बोटाच्या मदतीनं दाबून दाबून त्याला सगळीकडे भरून घ्यायचं आहे. आपण बोट लावून चेक करून घेऊयात पीठ आपले व्यवस्थित भरले का नाही. आता त्याच्यामध्ये दाबून दाबून आपण सारण भरणार आहोत आणि त्याच्या खालच्या बाजूला थोडंसं पीठ घेऊन त्याला बंद करून घेणार आहोत. आता आपला मोदक बनवून झाला आहे. मी तुम्हाला मोदक उघडून दाखवते. छान असा आपला मोदक तयार होता. बघा किती छान असा मोदकचा बनवून तयार झाला आहे आणि किती सुंदर दिसतोय. मी थोडे मोदक हातानं बनवले आणि बाकीचे मोदक साच्याने बनवले, कारण माझं छोटं बाळ आहे, त्याने काय मला मोदक बनवून दिले नाहीत. आता एका चाळणीला तूप लावून आपण त्याच्यामध्ये मोदक उकडायसाठी ठेवून देऊयात. सगळे मोदक ठेवूयात आणि तुमच्याकडं त्याच्यावर केसराचा एक एक धागा लावून घेऊयात, म्हणजे त्याला उकड बसल्यानंतर मोदकाला छान असा वरती केशरी रंग येतो. आता एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये एक अर्धा तांब्या पाणी टाकून त्याच्यावर चाळण ठेवून घ्यायची आणि केशराचे धागे लावून आपण त्याला झाकून साधारणतः 15 मिनिटासाठी आपण त्याला उकडायला ठेवून द्यायचं आहे.
तुम्हाला जर हळदीचं पान मिळालं तर तुम्ही मोदकांच्या खाली नक्की टाकावं. आता त्याला 15 मिनटासाठी ठेवून देऊया. त्याला 15 मिनटं मीडियम गॅसवर छान अशी वाफ भेटल्यानंतर 15 मिनटानंतर आपण त्याला उघडून पाहू शकता. आपले मोदक छान असे तयार झालेत. ते मोदक थंड करून मी पटकन असे काढून घेतलेत आणि त्याच चाळणीला व्यवस्थित तूप लावून परत आपण दुसऱ्या बॅचला उकडण्यासाठी ठेवून देऊयात. आपले मोदक सर्व उकडून झालेत. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघू शकता किती छान असा कलर आला आहे मोदकांना आणि किती छान दिसत आहेत. तर ह्या वर्षी तुमच्या गणपतीसाठी बाप्पासाठी अशा प्रकारे मोदक नक्की बनवा. आणि तुम्हाला पण माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.